गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा ब्लॉग असा आहे की आमच्या चुलत बहिणीचं होतं लग्न. गर्र दिसणं गाडी काढली, बिंग 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 करत आम्ही लागलो बघा अशा खतरनाक वळणाला. आता तुम्ही पुढे बघताय एक निसर्गरम्य वातावरण असायची बघून असं अंगाचं पाणी होत होतं. आर म्हणलं काय काय ही नक्की आपण आलोय तरी कुठं. महाबळेश्वरला फिरायला गेल्यागत वाटत होतं. आपण हे महाबळेश्वर नसून आपला रायगाव फाटा आहे. रायगाव कारखान्याच्या तिथनं जातात हे असं खतरनाक वातावरण आहे. आता लयच काटाळ्यामुळं म्हणलं आता नाश्ता करूया. खप्प दिसणं गाडीत थांबवली, गर्र दिसणं गाडीतनं उतरलं. बघताय ना तुम्ही हे गावरे आमचा आणि आमचं भाऊजी गडी पहिल्यांदा गाडीतनं उतरून काय काय आहे बघायला सुरुवात केली. हाव गाड्यांना गप 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 ऑर्डर दिल्या आणि म्हणलं आपलं पण थोबाड दाखवावं म्हणून दाखवले. आता मी तर काय सुट्टी देते फिरवून नुसतं हातभरी असतो खाऊन टाकणार आहे सगळे. केली मिसळ ऑर्डर. आता बघितली का मिसळ कशी खतरनाक मध्ये दही बी सगळं एकदम कडक मध्ये लावलेलं. आता आमची बहीण म्हणल्यावर गौरी हे तर आमच्या भाऊजीकडे पोरग दिलंय सांभाळायला. गावऱ्याला पडलेलं टेन्शन, गावऱ्याला येत होत्या उलट्या, त्याच्यामुळे त्याची त्याला सुचत नव्हतं. तोपर्यंत आमच्या शिवण्यानं ताव हाणायला सुरुवात पण केली. आमचा छोटा डॉन कसा बसलाय नुसता बघा. त्याच्याच नादात होतं ती. नक्की काय चाललेलं काय नाही त्यालाच कळत नव्हतं. आपलं दिला घास की हाणायचा रिमटून आणि बाकी आपल्या दुनियेत आपण आज आमचा छोटा डॉन हो. तिथनं नाटक बघाय कशी चालू झाली तिची. तुला हा काय आईस्क्रीम अजून काय घ्यायचं, काय घ्यायचं इकडं बघ दिदा, इकडं बघून सांग लवकर काय घ्यायचं अजून. कुठली त्याचं सगळं ऐकून घेतलं. पडल पडल म्हणूस तर वर नाही हिनं पण डेअरिंग करून धान्यच ना उडी मारली बघा खाली. आता मित्रांनो इथनं नाश्ता करून तर बाहेर निघायची वेळ झालेली. आता ही काय चिल्लर गॅग आमची काय उरक नाही. शिवानी म्हणली नको नको मी लयच हिरोईन दिसते. पावसाची टाप 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 चालू होता त्यातनं पण यांना दिलं डोकलून. बस्सा गाडीत लवकर गेडी पण धान्यच ना पळत जाऊन. आता गावऱ्या जायचं म्हणल्यावर ना काय जमीन हादरल्या का हादरून गडी बसला गाडी. आता वेळ आलेली माझ्या आली की मी गडी झुम दिसना पळत गेलो. दारवाजा उघडोच तर पाठान भिजली. धान्यच ना बसलो बघा. बसल्यावर ना आता शेवटी काय आमची चिल्लर गॅग पण आली तुडतुड पळत आणि निघाला की आमचा प्रवास पुढे. काय गाडी थांबवली म्हणलं आपल्याला एक चांगला ड्रेस घ्यायचा म्हणून उतारलो गाडीतनं. दाजीला घेतलं आणि गेलो नवीन ड्रेस घ्यायला. आता मल्हार पेठ म्हणून त्या पेठाच्या तिथं दाजी म्हणलं की लय भारी ड्रेस भेटते ती म्हणून इथं थांबलो. पण अयोध्या कलेक्शन तेवढ्यात दिसलं आम्हाला. अयोध्या म्हणल्यावर जय श्रीराम म्हणून डायरेक्ट केली की एंट्री आत आणि घेतला नवीन ड्रेस. ड्रेस कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आता काय म्हणलं नवीन ड्रेस आहे म्हणलं दाखवून पुढे बसून निघालो. काय वातावरण आहे लागा 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 एकदम कडकच. अहो इतकं भारी वाटत होतं ना की बोलूच नका. अहो पाक आबाळ म्हणजे पाक खाली आलेलं आणि कशी बशी एंट्री झाली आमची डायरेक्ट मंगल कार्यालयात. सगळी माणसं बघितली आणि इकडून काय नवरीबाईची मिरवणूक चालू डायरेक्ट गडी मंडपात. आता ह्यो आमचा गडी म्हणे शिंगच वाजवायचं. आता वाजवायचं तर वाजवू दे म्हणलं. झालं शिंग वाजवून झाले. आमचा सगळा कार्यक्रम इथंच संपला. तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.